माहिती आहे ना माझी स्वीटू कशी आहे. तुम्ही ऑफिसमध्ये एकत्र काम करता ना, तुम्हाला माहिती आहे. तुम्ही सांगा ना आईला, तिच्या मनात असं काही नाही. तुम्ही सांगा ना आईला, सांगा ना. तुम्ही बोला ना काहीतरी. मोहितराव तुम्ही माझा हा काय बोलणार आहे? नाही, हा काय बोलणार आहे? सगळा प्रकार माझ्या लक्षात आलाय. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. ही असली प्रेम प्रकरण आहेत ना, लग्नानंतर सुद्धा सुरू राहतात. ही असली मुलगी नकोय मला. मोहित चल. नाही ताई, ऐका. तो ओम काय म्हणाला? तो म्हणाला की त्याचं स्वीटूवर प्रेम आहे. स्वीटूचं नाहीये ना. सुमन सांग ना त्याला. नाही मोहित चल. नाही ताई थांबा ना. ताई मोहितराव थांबा, जाऊ नका. थांबा, माझी मुलगी. अगं ते नाही थांबायचे. हो, असं कसं नाही थांबलं? ते नाही थांबलं तर माझ्या स्वीटूशी कोण लग्न? पहिली सुमन सांग ना तू. नाही मोहितराव थांब. नलू आपली स्वीटू आत गांगरली असेल. हो का? गांगरली असेल माझी स्वीटू. मोहितराव म्हणून ते थांबायला हवं. मोहितराव आज साखरपुडा व्हायला पाहिजे. सुमन नाही माझ्या स्वीटूचा साखरपुडा आज व्हायला पाहिजे. ती गांगरली लोक काय म्हणतील? लोक माझी स्वीटू. काय झालं तुझं समाधान? तुला जे करायचं होतं ते करून झालं? मोडलास माझ्या स्वीटूचा साखरपुडा? खुश ना तू? मला माहित होतं तू हेच करणार. गोड बोलून आमच्या घरी आला मदत करायला. तेव्हा म्हणाले होते मी स्वीटूला, बोलले होते ना मी तुला, सांगितलं होतं ना तुला पटलं नव्हतं. कुणालाच पटलं नव्हतं हे, पण सिद्ध झालं आज. अरे ते मुलाकडचे साखरपुडा मोडून गेले. 4 चौघात तमाशा झाला का? तू खुश आहेस ना? तुला हवं ते झालं ना सगळं? पण माझ्या आता मुलीचं काय होणार? कोण करणार माझ्या मुलीशी लग्न? असं मावशी मी नाही. कोण तुला कळत नाही? केवढं नुकसान केलंस तू माझ्या मुलीचं. अरे तिच्या साखरपुड्यात येऊन तुझं तिच्यावर प्रेम आहे सांगण्याची तुझी हिंमत कशी झाली? माझ्या मुलीचं सुख तिच्या वाटेला येताना मला दिसत होतं असं, आणि तू आपलं म्हणून आमच्या घरी आलास, आमच्या घरात राहिलास, आमच्याच ताटात जेवलास आणि नजर लावलीस आमच्या सुखाला. नलू तू केवढा मोठा आहेस, केवढे पैसे आहेत तुझ्याकडे, केवढी प्रतिष्ठा आहे, तुला जे हवं ते तुला मिळालं असतं. पण आमचं तसं नाहीये रे, आमचं तसं नाहीये. आमच्या सुखाची, आमच्या आनंदाची माती करून टाकली. का केलंस तू? कोणी हक्क दिला तुला? का खेळलास आमच्या आयुष्याची? का खेळलास माझ्या मुलीच्या आयुष्याची? का तिचा साखरपुडा मोडला? का केलंस तू असं? सांग, उत्तर दे मला, नाहीतर मी नलू.
यार मोमो यार मैं बहुत सीरियस है यार, मुझे मत हंसा प्लीज। वो ओम भाई बेचारा सबके सामने आज स्वीटू के लिए बोला, अपना प्यार जताया, पर बदले में क्या मिला? सब खत्म हो गया यार, सब खत्म हो गया। छोड़, जाने दे, चल घर चलते चल। इधर 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 सब खत्म हो गया, सब खत्म हो गया। ये खत्म हो गया। मोमो तू भाग भाग तू भाग भाग मोमो निकाल। रॉकी स्टॉप। नहीं बेबी कुछ नहीं। रॉकी बेबी सॉरी बेबी बेबी थांब जरा। बेबी सॉरी बेबी क्या हुआ बेबी? ओमचं स्वीटूवर प्रेम होतं माहिती होतं ना तुला? नाही बेबी माहिती होतं? नाही 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 ती सोना बिना कोणीच आयुष्यात नाहीये. ओमच्या हेही माहिती. नाही बेबी बेबी नाही 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 थांब जरा. प्लीज एक्सट्रीमली सॉरी। सॉरी सॉरी काय म्हणतोय तुझं? सॉरी ऐकून घ्यायचं नाहीये मला. सब खत्म हो गया बेबी, मत ना बेबी प्लीज 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 बोलायची हिम्मत कशी होते तुझी? कम हिअर अँड बेंड युअर नीज. ऐकू येते तुला? गुडघ्यावर बसा म्हणतायत ते। बेंड युअर नीज. माझा राग पाहिलेला नाहीयेस तू अजून. डाव. ओके बेबी। हंटर ना इथे ठेवलाय, तो हल्ला नाही पाहिजे. मोहित आत ये. येस मॅम. कुणाला आत पाठवायचं नाही. ओके? मॅम सॉरी मॅम, आज माझ्या साखरपुड्यामध्ये जो काही तमाशा झाला मॅम, त्यासाठी मी खरंच मनापासून सॉरी म्हणतो तुम्हाला मॅम. मी तुम्हाला आग्रह केला म्हणून तुम्ही माझ्या साखरपुड्याला आलात मॅम. खरंच सॉरी मॅम. मॅम मला खूप गिल्टी वाटतं मॅम. मॅम मी सॉरी म्हटलं मॅम. 4 वेळा हात जोडून तुझ्या एंगेजमेंटचं इन्व्हिटेशन देण्यासाठी तू इथे का आला होता असे न कळण्यात की मी वेडी असं वाटलं का तुला? माझ्या सगळं लक्षात येत होतं, फक्त ओम आणि स्वीटू मध्ये काय चाललंय हे मी सेन्स करू शकले नाही. म्हणजे मॅम तुम्ही नेमकं काय म्हणता? मला एवढंच सांगायचंय, तू जीवाचा आटापिटा करून मला एंगेजमेंटला का बोलवलंस, तिथे नक्की काय आणि का केलंस हे व्यवस्थित कळलंय मला. कारण सगळ्या लोकांसमोर तुला दाखवून द्यायचं होतं की ओमचं स्वीटूवर प्रेम आहे. तुला तो सगळा तमाशा क्रिएट करायचा होता मोहित. मानलं तुला. काय डोकं वापरलंस तू? जे माझ्या डोळ्यांना दिसलं नाही ते तुला स्पष्ट दिसत होतं आणि तू मला सांगायचा प्रयत्न सुद्धा केला होतास, पण आय एम रिअली सॉरी. मी लक्ष दिलं नाही तुझ्याकडे. या घरातली माणसं माझ्या मागे काय काय गोंधळ घालून ठेवतात हे तुझ्यामुळे कळलं आज मोहित. 1.5 दमडीच्या मुलीने माझ्या भावाला प्रेमात पाडलं, त्याच्या साधेपणाचा फायदा घेतला. नाउ शी विल हॅव टू पे फॉर इट. अरे अरे इथे कुठे बसतोस? हे घे इथे बस. मॅम अहो काय करताय मॅम? अरे नाही माझ्या बाजूला बस मोहित. ये बस बस इकडे बस. इट्स ओके मॅम. अरे मी सांगते ना बस बस रे बस 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 बस. क्या बात है मोहित. आई एम रियली हैप्पी. यू हैव डन अ ग्रेट जॉब. थँक्यू मॅम. मॅम अजून तुम्हाला माझा ग्रेट जॉब कळलाय कुठे? आज एक चौकार मारला तर तुमच्या शेजारी बसवलं. आता लवकरच मी 6 मारून तुमच्या खुर्चीत बसलेला दिसेन. मोहित मॅम खरंच थँक्यू सो मच मॅम. तुम्ही आज माझ्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. मला खरंच मनापासून खूप छान वाटलं. मनापासून थँक्स. ओम आणि स्वीटूचं प्रेम कायमचं संपवायचं आपल्याला.
त्यासाठी मला तुझी गरज आहे. मदत करशील? मॅम अहो तुम्ही मला इथे तुमच्या समोर तुमच्या शेजारी बसण्याचा मान दिलात, तुम्ही सांगाल ते करेन मी. ओमच्या मनातून स्वीटूला कायमचं काढून टाकायचंय, कारण त्या नलूनी भर एंगेजमेंट मध्ये इतक्या लोकांसमोर ओमवर हात उगारला की फॅमिली उद्ध्वस्त करून टाकणार आहे मी. फिनिश. अहो काय करताय तुम्ही? खडे ठेवताय आणि गहू बाहेर टाकताय. उगाच काहीतरी बोलू नकोस. खडेच बाहेर टाकतोय मी. ए स्वीटू, मी खरंच टाकतोय की नाही? स्वीटूला विचारताय म्हणजे बरोबर बोलते. तुम्ही चष्मा न लावता गहू पाकडायला का बसलात? चष्मा लावा बघू आधी. अरे येऊ का ग नलू मावशी? चल मॅम बसा ना. नाही नको, मी उभीच ठीक आहे. काचेचा ग्लास नाहीये. आत घेऊन जा आणि खाण्यापिण्याचं विचारून त्यांना संकटात टाकू नको. त्यांना आपल्याकडचं काही चालत नाही. बोला मालविका मॅडम. कामाशिवाय तर तुम्ही आमच्याकडे येणार नाही. काय काम काढलं? काय म्हणालीस नालू? मावशी काय म्हणालीस तू? आपल्या घरातली एकही वस्तू हिला चालणार नाही. मग आता तू बोललीस ना ते खोटं आहे असं प्रूव्ह करून दाखवते की नाही बघ. कारण तुमच्या घरातली सगळ्यात वजनदार वस्तू मागायला आलीये मी. आज मी माझ्या भावासाठी तुझ्या मुलीचा, तुझ्या जाड्या भरड्या मुलीचा, स्वीटूचा हात मागायला आले. हो हीच तुझी स्वीटू, जिला ती मुलाने नाकारला माहिती नाही. किती नकार पचवले असतील तिने माहिती नाही. आमच्या मोहितनी सुद्धा तिला लाथाडलं. त्याच तुझ्या स्वीटूला माझ्या घरची सून करून घ्यायचंय मला. खुश? हॅपी? एका श्रीमंत घरातला मुलगा गटवलाय तुझ्या मुलीनी बघ. तर नलू मावशी, तुझ्या मुलीचं माझ्या भावाशी लग्न लावून देशील? अरे तुम्हाला कोणाला स्वीटू तू हसत का नाहीयेस? तुला आनंद नाही झाला का?
हास ना तू, मनसोक्त हास. कारण आता उद्या तुझ्याशी लग्न झाल्यावर अख्खं जग आमच्या ओमवर हसणार ना. काय करणार, दिल आ गया. तो परी क्या चीज है. आता या दोघांनी प्रेम केलंयच म्हटल्यावर आपण त्यांच्यामध्ये येणारे कोण ना. तर तुम्ही तयार आहात ना या लग्नाला सगळे. स्वीटू, तू कुठे शिकलीस का हा जादू टोणा. शिकलीस का आता सगळ्यांवर जादू टोणा करत असते. मोहित मूर्खच आहे आमचा, त्याच्यावर केलास ठीक आहे, पण ओमवर. आमचा ओम तर किती हुशार मुलगा आहे, श्रीमंत घरातला आहे, 10 लोकांना भेटलाय, तरी सुद्धा तो तुझ्यासारख्या मुलीच्या प्रेमात कसा काय पडला. नाही बरोबर आहे. काय कुत्र्याबरोबर 4 दिवस काढले तरी त्याचा सुद्धा लळा लागतो. ही तर आमच्याकडे किती दिवस फुकट राहिली आहे, हिचा बिचारीचा लळा तर लागणारच. काय झालं. मी नाही सांगू शकणार, आणि मी सांगितलं ना तरी तू नाही सहन करू शकणार ते. म्हणून इतकंच सांगते की तुझं स्थळ नाकारलं त्यांनी. काय. मी शपथ, मी खूप प्रयत्न केले, पण त्यांनी आजपर्यंत कोणी मला जे. नाही ग मालविका, नलू असा कुणाचा कधी अपमान नाही करणार. म्हणजे असं चुकीचं तर नाही वागणार. नक्की काय झालंय. मॉम, कधीतरी मुलीची बाजू घे, कधीतरी स्वतःच्या मुलीवर विश्वास ठेवतो. नाही, कुणी केला तुझा अपमान. काय झालं. जाऊ दे ना. ताई, कोणी केला अपमान. दादा आणि नलू मावशी. मला माहिती आहे तुझी खूप जवळची मैत्रीण आहे ती, घट्ट मैत्रीण, कदाचित माझ्यापेक्षाही जवळची. पण तायडे, तू जरा शांत होतेस का. मला सांग, काय म्हणाली नलू. खूप बोलली मला. कोणाचा राग माझ्यावर काढला ना माहिती नाही मला. म्हणजे स्वीटूची एंगेजमेंट तुटली याचा, की मोहितनी तिला नाकारलं याचा, की आपलं ओम मनातलं खरं खरं ते बोलून गेला याचा, की मी सगळं विसरून मोठ्या मनाने तिच्याकडे स्वीटूला मागणी घालायला गेले याचा. वाटेल ते बोलली ती. माझी मुलगी तुमच्या घरात देण्याची लायकी नाहीये तुमची. पैशाने सगळ्या गोष्टी विकत नाही घेता येत. पैसा काय आज आहे उद्या नाही. त्यांनी संस्कार नाही विकत घेता येत. शकुनी काय संस्कार केले तुमच्यावर ते बघितलंय मी. मग तुझी बेस्ट फ्रेंड ना, मग तिचा तू केलेल्या संस्कारांवर विश्वास नाही. माझ्यावरचे संस्कार सोड ग, पण ओमवर तू जे काही संस्कार केलेस, ओम जसं वागतो त्या संस्कारांवर पण विश्वास नाही. आता आपण श्रीमंत आहोत, हा काही आपला दोष आहे का. ते दादा तर काय म्हटले दादा. दादा तर स्पष्ट म्हणाले, आमच्या मुलीचं तुमच्या घरात लग्न लावून देण्यापेक्षा विहिरीत ढकलून मारून टाकेन मी तिला. काय काय असं कोणी बोलतं का आपल्या मुलीविषयी. अरे सगळ्यांनी मिळून ना कॉर्नर केलं. मला वाटेल ते बोलत होते. म्हणजे मला ना असं वाटत होतं मी माझ्या भावासाठी हात पसरून भीक मागते आणि समोरचा सतत झिडकारतोय मला. तरी मी त्यांच्या हातापाया पडले, त्यांना विनवण्या केल्या, बोलले त्यांच्याशी ते सगळं विसरून जा, आपण ना नव्याने सुरुवात करूया. पण कोणी काहीच ऐकायला तयार नव्हतं. आणि एक क्षण असं आलं की त्यांनी माझ्यावर. काय तुझ्यावर काय. तुमचा विश्वास बसत नाहीये ना.
अगं तायडे, अरे केवढी वळ उमळ. नाही 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 नाही, नलू असं करणार नाही ग. नाही नाही, कधीच नाही. आणि भाऊजी किती साधे आहेत. रागवले तरी हात जोडून बोलतील, हात उघडणार नाही, कधीच नाही. एक सांगू मम्मा, नलू मावशी सुद्धा हेच बोलली. काय? सटासट माझ्या कानफडात मारल्या आणि म्हणाली मला, जाऊन सांग शकुला की मी नलूनी तुला कानफडात मारलीये आणि बघ विश्वास ठेवते का तुझ्यावर. काय ना मालविका, या खानविलकरांच्या घरात जेवढा विश्वास स्वीटूवर आहे ना शकूचा, तेवढा तुमचा एकमेकींवर आहे का बघा आणि मग लायकी ठरवा आपली. जा, निघ तू आधी, निघ असं म्हणून हकलून दिलं मला. काय सांगतेस तू? नलू मावशी असं करेल का? हात उचलेल तुझ्यावर? तुझ्यावर उगारला ना, मग माझ्यावर नाही उगारू शकत. फक्त तुझ्यावर उगारलेला हात थांबवण्यासाठी, अडवण्यासाठी मी होते. माझ्यासाठी कोणीच नव्हतं तिथे. एनिवे, जे काही घडलंय ते तू विसरून जा. मी पण डोक्यातून काढून टाकेन की असं काही घडलंय. फक्त वाईट एवढंच वाटतं की नलू मावशी जे म्हणाली ते खरं होतं. तुम्ही दोघांनी माझ्यावर विश्वास नाही ठेवला. तायडे, थांब जरा. आता का थांबवतेस मॉम? काय करणार आहेस? तुझ्या मैत्रिणीविषयी वाटेल ते बोलले ते खोट आहे असं समजून माझ्या दुसऱ्या कानफडात मारणार आहेस का? तायडे, असं काही करणार नाहीये. मला या संदर्भात नलूशी बोलायलाच पाहिजे. हे सगळं का झालंय आणि काय झालंय नक्की कळलं पाहिजे ना. ओम, तू फोन लाव नलूला. काय खरं खोटं करून टाकूया आत्ताच. हा, फोन लावतो. ओम, आय कॅन अंडरस्टँड. हे बघ, हे जे काही झालं त्यामुळे तू सॅड आहेस, अपसेट आहेस, या सगळ्याचा तुला त्रास होतोय माहितीये मला, कळतंय मला. पण या सगळ्यामध्ये तू एकटा नाहीये. तुझी ही ताईडी आहे तुझ्या बरोबर. सो यू जस्ट गेट रेडी. आपण मस्त डिनरला जाऊ, ड्राईव्हवर जाऊ. ताई ऐक, माझा या सगळ्यासाठी आता मूड नाहीये, सो लेट्स पोस्टपोन. आत्ता मूड नाहीये ना, तुला बाहेर गेल्यावर बरं वाटेल. हे बघ, आता ना सगळं विसरून जा, कामाकडे लक्ष फोकस कर. कारण इथे इतका मोठा बिझनेस आहे आपला. मला तुझी गरज आहे. ताई, तेच सांगतोय मी तुला, तू माझं ऐकत नाहीयेस नीट. ओके, मला लंडनला जाऊन तिथेच राहायचंय. मी इथे परत आलो तर या सगळ्या गोष्टींमध्ये अडकीन मला यात नाही पडायचंय. मला तिकडे जायचंय, तिथल्या लोकांबरोबर काम करायचंय आणि तिथे सेटल व्हायचंय. आय डोंट वॉन्ट टू थिंक अबाउट दिस. हो, आय अंडरस्टँड. पण तिकडे कायमचं जाण्याची तुला काहीच गरज नाही. लंडन. ताई, माझा डिसिजन आहे हा, जो मी तुला सांगतोय. याच्या पलीकडे तू काही प्लीज मला बोलू नकोस. ओके, मी तिथे जाईन, तिथल्या लोकांबरोबर राहीन, हे काम करीन. माझं या सगळ्या गोष्टींमधनं लक्ष उडेल एकदाच. आय फील बेटर. आय नीड पीस. ओके ओके, आय कॅन अंडरस्टँड. या तू जा तिथे आपला बिझनेस तू एक्सपॅन्ड कर. म्हणजे तू वेगवेगळ्या लोकांना भेटशील, त्यांच्याबरोबर बिझनेस करशील, त्यांच्याबरोबर बोलशील. एक वेगळी लाईफस्टाईल असेल तुझी, तिकडचं वातावरण वेगळं असेल, तुला बरं वाटेल. तू राहा तिथे. पण तू असा एकटा जाणार आहेस का? म्हणजे तू मोमोला बरोबर घेऊन जा. कारण ती इथे आल्यापासून तिच्या आयुष्यात पण बघ ना किती विचित्र विचित्र घडामोडी घडतायत. शी इज ऑल्सो सॅड, शी इज ऑल्सो डिप्रेस. आणि लंडन मध्ये चाललायस तू. तिथे तर तिच्या फॉफांचे किती ग? दोन बंगलोज आहेत. सो तुम्ही मस्त तिच्या घरी राहा. तिकडे नोकर मंडळी असतील, तुम्हाला काहीच बघावं लागणार नाही. मस्त काम करा, फिरा, एन्जॉय करा, शॉपिंग करा. जस्ट एन्जॉय युअर सेल्फ. ओमला जर हॉटेलमध्ये राहायचं असेल तर आम्ही तिथे राहू.
मला चालेल हो. तुम्हाला राहायचंय तिथे राहा. जा जा, बॅग भर, पासपोर्ट विजा कुठे बघ जरा, नाहीतर राहत्या वेळी घाई व्हायची. गो गो गो. ताई, मी तिथे स्ट्रिक्टली कामासाठी चाललोय. शॉपिंग, फिरणं, मज्जा करणं या सगळ्या गोष्टींसाठी नाही चाललोय. सो इफ इज ओके विथ इट, आय एम ओके विथ इट. I will think about it. Okay? हां, थिंक अबाउट इट. Okay. As you wish. Ready होते. स्वीटू, दादा आले, पाणी आण. हो आले. हे हो दे. आणते. अहो आलात तुम्ही. बोलणं झालं तुमचं, मिळाली तुम्हाला नोकरी परत? एक मिनिट, तुम्ही सगळ्यांनी आता अजिबात टेन्शन घ्यायचं नाहीये. आता मी पैसे कमवायला लागणार आहे. दादा तुम्ही नका ना इथे तिथे नोकऱ्या शोधत फिरू. तुम्ही कसं तर रिटायर व्हायला पाहिजे, घरी बसून मस्त आराम करायला पाहिजे ना तुम्ही. का की तू सुद्धा टेन्शन घ्यायचं नाही अजिबात. आता मी आहे ना, मी घर चालवणार. करेक्ट. आता तू आणि मी आपण दोघं मिळून घर चालवायचं. हा आई, तुम्ही काळजी करू नका अजिबात. अगं हो ग, तुम्ही दोघं कराल काहीतरी, पण तुम्हाला नोकरी मिळेपर्यंत आपण असंच बसून नाही ना राहू शकत. स्वीटू ऐक ना, सावंतीन वहिनी आहे ना, त्यांनी नवं काम घेतलं. नोकरीचे गुंडे बनवून द्यायचे. तू त्यांना मदत करशील का? म्हणजे तुला नोकरी मिळेपर्यंत ते करायला काय हरकत आहे ना, एवढे पैसेही मिळतील. चालेल, मी आत्ताच बोलून येते त्यांच्याशी. हा आलेच. अहो तुम्ही पण नका ना काळजी करू, काही ना काहीतरी मार्ग नक्की निघेल. चिनू, माझ्यासाठी पण काहीतरी काम बघ ना, म्हणजे माझी थोडी मदत होईल रे. बघतो. अहो तुम्हाला चहा आणू? काय झालं, असं का बघताय? तुला तू नोकरी सोडायला सांगितलं, त्याची खरंच इतकी गरज होती का? हो असं काय करताय? त्या ओमकारने साखरपुड्याला काय केलं बघितलं ना तुम्ही? तरी पण मी माझ्या पोरीला त्याच्याकडे नोकरी करू द्यायची? ओमकार त्या दिवशी कसा वागला मला माहित नाही, पण मोहित आज माझ्याशी ज्या पद्धतीने वागलाय ना, त्याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही. माझी काहीही चूक नसताना त्याने कामावरून काढून टाकलं मला. अरे चिन्या, काय काय कुक, अरे उभे घाल ना. असे असे म्हणजे नेहमी घालतोच ना अंतरून, माहित नाही तुला? वर 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 घे, जरा वर घे. स्वीटू कुठे? अहो ती बाहेर बसलीये. ते नोकरीचे गुंडे बनवायचं नवं काम घेतलंय ना तिने, पण एव्हा ना संपायला हवं होतं. मी बोलून येते. कशाला, येईल ना. अहो नाही, खूप उशीर झालाय. आलेच. अरे हा, स्वीटू, तू इतक्या गोष्टी केल्यास ना माझ्यासाठी. तू रात्रभर जागली आहेस, जेवण बनवलंयस, आणि या सगळ्या गोष्टी करून सुद्धा एका छोट्या कारणावरनं मी तुझ्यावर चिडलो आणि एवढा हार्श वागलो आणि मी तुला जज केलं. मला माफ कर प्लीज. ओके, मी सॉरी. तू नेहमी असं करतोस. आधी चुका करायच्या आणि मग नंतर सॉरी सॉरी म्हणत बसतोस तू. नाही नाही, मला माझ्या चुका दुरुस्त करता येतात आणि मी निस्तरू शकतो. काही गरज नाही.
सांगत होते इकडे दे म्हणून. मी आम सॉरी. सॉरी ना, प्लीज. स्वीटू, तू माझ्या आयुष्यातली स्माइल आहे आणि तूच जर माझ्याशी बोलली नाहीस तर ती स्माइल निघून जाईल ना. आणि कसं होईल जर स्माइल निघून गेली तर? स्वीटू, स्वीटू, हाय नलू मावशी. आता काय राहिले तुझं इथे? मावशी, मी तुम्हाला त्रास द्यायला नाही आलं. मी स्वीटूला स्वीटूची माफी मागायला आलो होतो. मी लंडनला चाललोय. कायमचा. तो स्वीटू, तू मला माफ कर. रिअली व्हेरी सॉरी. Bye. ते लोकरीचे गुंडे उचल आणि आत चल.